नमस्कार. लायब्ररी सायन्स एट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. तुम्हाला असेच नवीन क्वेश्चन पेपर आणि इम्पॉर्टंट माहिती लायब्ररी सायन्स विषयी मिळत राहील. प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला ते पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन देखील मिळेल. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण सेट एक्झाममधील डिसेंबर 2013चा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. बघा, त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा. APA शैली पुस्तिका टिंबटिंब यांनी प्रकाशित केलेली आहे. त्याचा आन्सर आहे बी, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. APA ही शैली पुस्तिका अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन यांनी प्रकाशित केलेली होती. त्याची स्थापना APAची स्थापना 1984 साली झालेली होती. APA स्टाईल मॅन्युअल इज पब्लिश बाय, आन्सर आहे बी, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 2. योग्य जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतामधून योग्य पर्याय निवडा. काय करायचं आहे आपल्याला? योग्य जोड्या जुळवायच्यात आणि खाली दिलेल्या संकेतामधून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर मार्क फॉर्मॅट LC, CCF, युनिस्को, युनिमार्क, इफ्ला आणि रेफरन्स मॅन्युअल युनिसिस्ट. मग याचा आन्सर काय आहे? ए आन्सर आहे. मार्क फॉर्मॅट पुन्हा सांगते, मार्क फॉर्मॅट LC, CCF, युनिस्को, युनिमार्क, इफ्ला आणि रेफरन्स मॅन्युअल युनिसिस्ट. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 3. उद्धरण हे टिंबटिंबसाठी महत्त्वाचे आहे. उद्धरण हे कशासाठी महत्त्वाचे आहे? उद्धरण म्हणजेच प्लॅगरिझम, सायटेशन ॲनालिसिस म्हणजेच प्लॅगरिझमवर मी एक व्हिडिओ देखील केलेला होता. प्लॅगरिझमची स्थापना 2010 साली झाली होती आणि ते कशासाठी महत्त्वाचं होतं? तर वाङ्मय चौर्य टाळण्यासाठी, टू अवॉइड प्लॅगरिझम. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे सायटेशन इज इम्पॉर्टंट टू अवॉइड प्लॅगरिझम. म्हणजे उद्धरण हे कशासाठी महत्त्वाचं असतं? वाङ्मय चौर्य टाळण्यासाठी उद्धरण हे महत्त्वाचे असते. म्हणजे जी काही लिखाणातील चोरी उचलेगिरी असते त्यावर प्रतिबंध करणारा कायदा म्हणजेच काय असतो? बौद्धिक संपदा हक्क कायदा. हे प्लॅगरिझममध्येच काय केलं जातं? त्या चोरी उचलेगिरीवर प्रतिबंध केला जातो, कारण त्याद्वारे एखादा प्रबंध हा संगणकाद्वारे तपासला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 4. विद्यापीठ ग्रंथालयाचे उपार्जन विभाग आर्थिक वर्षाच्या शेवटी दीर्घकालीन रजेवर गेल्याने कोणत्या तत्वाचे उल्लंघन होते? तर त्याचा आन्सर आहे बी, व्यक्तिगत लाभापेक्षा व्यापक हिताचे तत्व. विच प्रिन्सिपल इज व्हायलेट वेन द हेड ऑफ ॲक्विजिशन सेक्शन ऑफ द युनिव्हर्सिटी लायब्ररी गोज ऑन अ लॉंगर वॅकेशन ड्युरिंग द लास्ट डेज ऑफ द फायनान्शियल इयर? तर त्याचा आन्सर आहे बी, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की व्यक्तिगत लाभापेक्षा व्यापक हिताचे तत्व. का असं म्हटलेलं आहे की शेवटी आर्थिक वर्षाच्या शेवटी जर दीर्घकालीन रजेवर गेलं तर आधी सर्व कामं झालेली असतात, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की व्यक्तिगत लाभापेक्षा व्यापक हिताचे तत्व. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 5. सर्च इंजिनबाबत कोणतं विधान असत्य आहे? सर्च इंजिनबाबत कोणतं विधान असत्य आहे? त्याचा आन्सर आहे सी, सर्च इंजिनकडे त्याचा स्वतःचा शब्दकोश आहे. हे चुकीचं आहे, कारण त्याचा स्वतःचा शब्दकोश त्यांच्याकडे नसतो. आपण जे शब्द त्याच्यामध्ये सर्च करतो, ते जे कीवर्ड्स टाकतो त्या कीवर्ड्सद्वारेच आपल्याला काय दिली जाते? माहिती पुरवली जाते. त्याच्यामुळे हे काय आहे? असत्य आहे. विच इज नॉट ट्रू अबाउट सर्च इंजिन? आन्सर सी, सर्च इंजिन हॅव देअर ऑन लेक्झिकॉन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 6. कोणत्या अंदाजपत्रिके पद्धतीमध्ये संपूर्ण मूल्यांकनाची आवश्यकता असते? व्हेरी IMP क्वेश्चन आहे हा, खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. तर त्याचा आन्सर आहे सी, ZBB म्हणजेच झिरो बेस बजेटिंग. पीटर फेअर यांनी काढलेलं होतं.
विच बजेटिंग सिस्टम रिक्वायर्स थ्रू रिइव्हॅल्युएशन ZBB म्हणजे झिरो बेस्ड बजेटिंग सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 7. एल्जेवियरचा कोणता डेटाबेस फुलटेक्स्ट नियतकालिके पुरवतो? एल्जेवियरचा कोणता डेटाबेस फुलटेक्स्ट नियतकालिके पुरवतो? त्याचा आन्सर आहे बी. आन्सर आहे बी, सायन्स डायरेक्ट. एल्जेवियरचा सायन्स डायरेक्ट हा डेटाबेस काय करतो? फुल टेक्स्ट डेटाबेस पुरवण्याचं काम करतो. सायन्स डायरेक्ट एल्जेवियर असं देखील जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहू शकतंय. हा देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण सायन्स डायरेक्ट एल्जेवियर असं जोड्या लावायला आलेलं आहे नेट एक्झामला देखील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 8. ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये मल्टीप्लेक्सिंगला टिंबटिंब असे म्हणतात. त्याचा आन्सर आहे बी, WDM. ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये मल्टीप्लेक्सिंगला काय म्हणतात? WDM असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 8 आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 9. ISDN बाबतचे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ISDN बाबतचे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर त्याचा आन्सर आहे बी. ISDN हे लीड्स लाईन प्रमाणे केवळ पॉईंट टू पॉईंट वितरणाचा एक मार्ग आहे. हे काय आहे? असत्य आहे. क्वेश्चन नीट वाचा, कारण मी स्वतःच या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन झाले होते. त्यामुळे असत्य आहे विचारले की सत्य आहे विचारले ते नीट लक्षात घ्या. त्यांनी असत्य काय आहे असं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये असत्य असं आहे की ISDN हे लीड लाईन प्रमाणे केवळ पॉईंट टू पॉईंट वितरणाचा एक मार्ग आहे. हे चुकीचं आहे. मग जर असं आलं असतं की खालीलपैकी कोणती ISDNची वैशिष्ट्य आहेत, तर याचा आन्सर काय आलं असतं? ACDR करेक्ट. म्हणजेच ISDN हे केवळ ध्वनी संप्रेषणापुरते मर्यादित नाही. ISDN केवळ डिजिटल संप्रेषण आहे आणि ISDN हे एकाच वेळेस ध्वनी, चित्रमय आणि अक्षरांच्या स्वरूपातील संप्रेषण करते. असं क्वेश्चन नंबर 9चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 10. त्यांनी काय सांगितलेलं आहे? आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहे. याच्यामध्ये बुक्स इन प्रिंट ही काय आहे? व्यापारी ग्रंथसूची आहे. त्याच्यानंतर उर्लिच इंटरनॅशनल पिरियॉडिकल डिरेक्टरी ही काय आहे? नियतकालिकांची यादी आहे. दी वर्ल्ड ऑफ लर्निंग ही निर्देशिका आहे आणि हिंडिया हुजू हे चरित्रात्मक स्रोत आहेत. तर पुन्हा एकदा सांगते. बुक्स इन प्रिंट व्यापारी ग्रंथसूची, उल्रिच इंटरनॅशनल पिरियॉडिकल डिरेक्टरी नियतकालिकांची यादी, दी वर्ल्ड ऑफ लर्निंग निर्देशिका आणि इंडिया हुजू चरित्रात्मक स्रोत. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर काय आहे? मग बी आन्सर आहे. बुक्स इन प्रिंट व्यापारी ग्रंथसूची, ट्रेड बिब्लिओग्राफी, उल्रिच इंटरनॅशनल पिरियॉडिकल डिरेक्टरी, लिस्ट ऑफ पिरियॉडिकल्स, द वर्ल्ड ऑफ लर्निंग डिरेक्टरी आणि इंडिया हुजू बायोग्राफिकल सोर्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 11. खालीलपैकी कोणती बाब एका व्यक्तीकडून दुसऱ्यांकडे हस्तांतरित करता येत नाही? खूप सोपा क्वेश्चन आहे. आन्सर आहे बी, विद्वत्ता. विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी ट्रान्सफर फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू अनदर? विजडम. कारण ज्ञान, माहिती आणि डेटा हे देता येते, पण स्वतःची जी विद्वत्ता असते ती एकाकडून दुसऱ्यांकडे देता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 12. तालिकेतील पहा संदर्भाचा हेतू उपभोक्त्यांना टिंबटिंब निर्देशित करणे हा असतो. तर त्याचा आन्सर आहे सी, अप्रमाणित संज्ञेकडून प्रमाणित संज्ञेकडे. नॉन स्टँडर्ड टर्म्स टू स्टँडर्ड टर्म्स. हे काय आहे? पर्पज ऑफ लायब्ररी कॅटलॉग टू डायरेक्ट युजर फ्रॉम. म्हणजेच तालिकेतील पहा संदर्भाचा हेतू काय असतो? अप्रमाणित संज्ञेकडून प्रमाणित संज्ञेकडे नेण्याचा, निर्देश करण्याचा हेतू असतो. क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 13. एनलिस्टचे पूर्ण रूप काय? तर त्याचा आन्सर आहे बी, नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरली कंटेंट. हे काय आहे? एनलिस्टचं पूर्ण रूप आहे नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरली कंटेंट.
एनलिस्टची स्थापना कधी झाली होती? 2010ला झाली होती. एनलिस्टची स्थापना 2010ला झाली होती. तेही नोट डाऊन करून ठेवा, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 14. खालीलपैकी असंभाव्यता नमुना निवड तंत्र कोणते आहे? असंभाव्यता नमुना निवड तंत्र कोणते आहे असं विचारलेलं आहे त्यांनी. तर ते हेतुपूरक हे काय आहे? असंभाव्यता नमुना निवड तंत्र आहे. पर्पजेसिव्ह आयडेंटिफाय नॉन प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स अमंग द फॉलोइंग पर्पजेसिव्ह. क्वेश्चन नंबर 14चा आन्सर काय आहे? डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 15. कर्मचारी मुळातच कामचुकार असतात हे प्रेरणेच्या कोणत्या सिद्धांतामध्ये गृहीत धरले आहे? खूप वेळा हा क्वेश्चन आलेला आहे आणि खूप वेळा मी एक्सप्लेन केलेला आहे की थेरी एक्स आणि थेरी वाय कशाबद्दलची आहे. तर किती वेळा सांगितलं होतं तुम्हाला की थेरी एक्समध्ये काय असतो? कर्मचारी हे मुळातच काय असे असतात? कामचुकार असतात. आणि थेरी वायमध्ये त्यांना काम करणे हे आवडत असते. मग याचा आन्सर काय असणार? याचा आन्सर आहे बी. थेरीचा एक्स सिद्धांत, मॅकग्रेगरचा एक्स सिद्धांतमध्ये काय केलं जातं? कर्मचारी हा मुळातच कसा असतो? कामचुकार असतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 16. ओपन सिस्टम इंटरकनेक्शनचा हेतू टिंब हा आहे. त्याचा आन्सर आहे ए. नेटवर्किंगचे प्रमाणीकरण करणे. ओपन सिस्टम इंटरकनेक्शनचा हेतू काय आहे? स्टँडर्डाइज नेटवर्क. OSI याचा फुल फॉर्म आहे हा ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. हा देखील सेट एक्झामला आलेला आहे, त्यामुळे तेही नोट डाऊन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा. OSIचाच फुल फॉर्म आहे ओपन सिस्टम इंटरकनेक्शन आणि त्यांचा हेतू काय असतो? नेटवर्किंगचे प्रमाणीकरण करणे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भाषांतर पेढी म्हणजे काय? तर त्याचा आन्सर आहे बी. भाषांतरित प्रलेखाचा संग्रह करणारी संस्था म्हणजेच काय? तर भाषांतर पेढी. ट्रान्सलेशन फुल मीन्स काय? एजन्सी होल्डिंग कलेक्शन ऑफ ट्रान्सलेट डॉक्युमेंट्स मीन्स भाषांतर पेढी म्हणजेच भाषांतरित प्रलेखाचा संग्रह करणारी संस्था. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 18. सुधारित भारतीय स्वामित्व कायद्यानुसार लेखकाचे अधिकार टिंबटिंब काळासाठी संरक्षित केले आहेत. तर त्याचा आन्सर आहे ए. लेखकाच्या हयातीत आणि मृत्यूनंतर 60 वर्ष. काय सांगितलेलं आहे? लेखकाच्या हयातीत आणि मृत्यूनंतरही 60 वर्ष. ऑथर लाईफ अँड 60 इयर्स आफ्टर डेट. सुधारित भारतीय स्वामित्व कायद्यानुसार लेखकाचे अधिकार हे लेखकाच्या हयातीत आणि मृत्यूनंतर 60 वर्ष काळासाठी संरक्षित केले आहेत. क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 19. संदेश प्राप्तकर्त्यास माहिती देणे, सूचना देणे, प्रेरित करणे या संप्रेषणाच्या हेतूवर कोणता माहिती सिद्धांत भर देतो? काय सांगितलेलं आहे? त्याचा आन्सर आहे सी. ॲकॉफस सिद्धांत. संदेश प्राप्तकर्त्यास माहिती देणे, सूचना देणे आणि प्रेरित करणे या संप्रेषणाच्या हेतूवर ॲकॉफस सिद्धांत काय देतो? भर देतो. द विच इन्फॉर्मेशन थेरी फोकस ऑन द पर्पज ऑन कम्युनिकेशन ॲज इन्फॉर्म, इन्स्ट्रक्ट अँड मोटिवेट. हा क्वेश्चन नेट एक्झामचाच आहे, नेट एक्झामला आलेला आहे, तो तसाच इथं घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला सांगत असते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहायला मिळतील. इन्फॉर्म, इन्स्ट्रक्ट ऑर मोटिवेट ॲकॉफस थेरी एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 20. ग्रंथालयाचा कोणता सिद्धांत माहिती ही गतिशील, सातत्यशील आणि अक्षय आहे या संकल्पनेवर भर देतो? याचं उत्तर कोणालाही येईल. हा 5वा सिद्धांतच आहे. आन्सर ए. 5th लॉमध्येच असतं. लायब्ररी इज ग्रोविंग ऑर्गॅनिझम मीन्स ही काय होते? प्रत्येक माहिती ही काय होत असते? गतिशील वाढतच जाते आणि ती सातत्यशील असते हे त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. टेक्नॉलॉजिकल गेटकीपर म्हणजे काय सांगितलेलं आहे? टेक्नॉलॉजिकल गेटकीपर मीन्स काय? तर त्याचा आन्सर आहे डी. संबंधित घडामोडीची माहिती देण्याची अनौपचारिक पद्धत, अन इन्फॉर्मल मशीन ऑफ कीपिंग
इन फॉर्म ऑफ रिलेव्हंट डेव्हलपमेंट मीन्स काय टेक्नॉलॉजिकल गेटकीपर. हे कोणाचं होतं ॲलन केंट यांनी सांगितलेलं आहे. टेक्नॉलॉजिकल गेटकीपर ॲलन केंट यांचं आहे टेक्नॉलॉजिकल गेटकीपर, हेही लक्षात ठेवा. आणि ते कशासाठी आहे संबंधित घडामोडीची माहिती देण्याची अनौपचारिक पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 22. समर्पक शीर्षक सूत्र टिंबटिंबशी संबंधित आहे. तर ते वाचकांच्या दृष्टिकोनाशी संबंधित आहेत. समर्पक शीर्षक सूत्र हे वाचकांच्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे. अप्रोचेस ऑफ युजर्स. कॅनन्स ऑफ साऊंड हेडिंग टेक्स केअर ऑफ अप्रोचेस ऑफ युजर्स. क्वेश्चन नंबर 22 आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 23. रेफरल सेवेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. रेफरल सेवेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. त्याचा आन्सर आहे ए. यामध्ये उपभोक्ते आणि सेवा यांना काय केलं जातं एकत्र आणलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं इट्स ब्रिंग युजर्स अँड सर्व्हिस टुगेदर. म्हणजे याच्यामध्ये उपभोक्ते आणि सेवा यांना काय केलं जातं एकत्र आणलं जातं. हे विधान काय आहे सत्य आहे. कशाबाबत रेफरल सेवेबाबत. रेफरल सेवेबाबत माहिती कुठून मिळेल हे सांगितलं जातं, पण ती माहिती देण्याचं काम केलं जात नाही. ते कुठून मिळेल हे रेफरल म्हणजेच रेफरन्स दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 24. RFID हे टिंबटिंबच्या स्वयंचलनासाठी उपयुक्त आहे. त्याचा आन्सर आहे बी. RFID हे देवघवीच्या स्वयंचलनासाठी उपयुक्त आहे. सर्क्युलेशन. RFID हेल्प्स ऑटोमेशन ऑफ सर्क्युलेशन. पहिल्यांदा RFIDचा उपयोग हा कुठे केला होता बेल प्रयोगशाळेसाठी केला होता. RFID हे कशासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफायर असं त्याचा फुल फॉर्म आहे. RFIDचा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफायर. आणि सर्वात प्रथम त्याचा उपयोग बेल प्रयोगशाळेमध्ये केलेला होता. क्वेश्चन नंबर 24 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 25. पट हे टिंबटिंब आहे. पट हे काय आहे तर पट हे प्रकल्प व्यवस्थापन तंत्र आहे. आन्सर बी. पट हे काय आहे प्रकल्प व्यवस्थापन तंत्र आहे. पटचा विकास कधी झाला होता 1958 साली झाला होता. आणि हा देखील क्वेश्चन आला होता त्याचा विकास कोणी केला होता तर US नेव्ही प्रोजेक्ट ऑफिस. US नेव्ही प्रोजेक्ट ऑफिस यांनी पट या तंत्राचा विकास केला होता. पुन्हा एकदा सांगते पट हे तंत्र प्रकल्प व्यवस्थापन तंत्र आहे. ते 1958ला त्याचा विकास झालेला आहे. आणि USA नेव्ही प्रोजेक्ट ऑफिस यांनी त्याचा विकास केलेला होता. क्वेश्चन नंबर 25 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 26. इनिजची देखभाल कोण करते. इनिजची देखभाल कोण करते तर त्याचा आन्सर काय आहे IAEA. इनिजची देखभाल आन्सर आहे सी. IAEA. इनिज मेंटेन बाय IAEA. असाच क्वेश्चन आता 2020च्या पेपरला आलेला आहे की कोणाची देखभाल तर इनिजची देखभाल कोण करते असा इथे क्वेश्चन आहे. तिथे वेगळा क्वेश्चन होता की अग्रीजची देखभाल कोण करतं तर बार कसं होतं. त्याच्यामुळे असे क्वेश्चन देखील तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 27. ग्रंथनिवडीचा मागणीचा सिद्धांत कोणी मांडला. ग्रंथनिवडीच्या मागणीचा सिद्धांत कोणी मांडला त्याचा आन्सर आहे सी. मॅककॉल्विन. मॅककॉल्विन यांनी काय केला होता द थेअरी ऑफ बुक सिलेक्शन कॉइन बाय LR मॅककॉल्विन. ग्रंथनिवडीचा मागणीचा सिद्धांत कोणी मांडला होता मॅककॉल्विन यांनी मांडला होता. तो कधी मांडला होता 1930 साली मॅककॉल्विन यांनी ग्रंथनिवडीचा मागणीचा सिद्धांत मांडलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 28. खालीलपैकी कोणते सूत्र गुणधर्माच्या सूत्राच्या संचातील सूत्र नाही. नीट क्वेश्चन वाचा. खालीलपैकी कोणते सूत्र गुणधर्माच्या संचातील सूत्र नाही असा क्वेश्चन आहे तर त्याचा आन्सर आहे सी. प्रचलिततेचे सूत्र. हे काय नाही आहे गुणधर्माच्या संचातील सूत्र नाही आहे. कॅनन्स ऑफ करन्सी हे काय नाही आहे. मग सूत्र कोणकोणते आहेत विभेदनाचे, निश्चितपणाचे आणि समर्पकतेचे हे आहे. आणि कोणतं
प्रचलितताचे सूत्र हे काय नाही आहे, गुणधर्माच्या संचातील सूत्र नाही आहे, म्हणजे त्याचा आन्सर आहे सी, कॅनन्स ऑफ करन्सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 29. योग्य जोड्या लावा आणि खाली दिलेल्या संकेतामधून काय करा, पर्याय निवडा. त्याचा आन्सर आहे ए, क्विक हिल अँटीव्हायरस, निर्देशिका DOAJ, व्यक्तिगत वेब पेजेस, ब्लॉग आणि Amazon.com इंटरनेटवरील वितरण. क्विक हिल अँटीव्हायरस, डिरेक्टरी DOAJ, पर्सनल वेब पेज, ब्लॉग, Amazon.com, वेंडर ऑन इंटरनेट. क्वेश्चन नंबर 29 चा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 30. DOAB मध्ये टिंब मोफत मिळतात. असा क्वेश्चन आताच आलेला आहे 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये, तुम्ही पाहू शकता. DOAB मध्ये काय मोफत मिळतात, तर ग्रंथ मोफत मिळतात. DOAB मध्ये ग्रंथ मोफत मिळतात. DOAB प्रोव्हाइड ओपन ॲक्सेस टू बुक्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 31. UGC अभ्यासक्रम विकसन समिती 2001 ची स्थापना टिंबच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. खूप वेळा हा देखील क्वेश्चन आलेला आहे की UGC अभ्यासक्रम विकसन समिती कोणाच्या स्थापनेखाली आलेली आहे, तर त्याचा आन्सर आहे सी, CR करिसिद्धप्पा. CR करिसिद्धप्पा यांच्या अध्यक्षतेखाली काय झाली होती, ही समिती स्थापना करण्यात आली होती. कोणती, UGC अभ्यासक्रम विकसन समिती 2001. IMP क्वेश्चन आहे हा, नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 32. राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानची स्थापना टिंब या वर्षी झाली. किती वेळा सांगितलं, राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन कधी झालेलं आहे, तर 1972 साली झालेली आहे. आणि एक सार्वजनिक लायब्ररी, पब्लिक लायब्ररी आहे. आणि कलकत्ता इथे राजाराम मोहन रॉय पब्लिक लायब्ररीची स्थापना झालेली आहे 1972. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 33. ऑनलाईन सूचीय शोध पद्धती प्रथमतः टिंब यांनी आणली. त्यात हा पण क्वेश्चन आलेला आहे नेट एक्झामला. सिस्टम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी काय आणली होती, ऑनलाईन सूचीय पद्धती प्रथमतः आणलेली होती. द फर्स्ट ऑनलाईन बिब्लिओग्राफिक सर्च सिस्टम वॉज डेमोस्ट्रेटेड बाय सिस्टम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. क्वेश्चन नंबर 33 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 34. कोरिलेशन कोइफिशियंटचे मूल्य टिंबच्या दरम्यान असते. त्याचा आन्सर आहे बी, +1 -1. द व्हॅल्यू ऑफ कोरिलेशन कोइफिशियंट रेंज फ्रॉम +1 -1. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 35. प्रकाशन वर्षाच्या चढत्या क्रमानुसार तालिका संहितेचा योग्य क्रम लावा. त्याचा आन्सर आहे ए, रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग 1876. त्याच्यानंतर AA कोड 1908, ALA रूल्स 1949 आणि AACR फर्स्ट 1967. क्वेश्चन नंबर 35चा आन्सर आहे ए. पुन्हा एकदा सांगते, रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग 1876, AA कोड 1908, ALA रूल्स 1949 आणि AACR फर्स्ट 1967. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 35. इन्स्पेक्ट डेटाबेस टिंब पुरवतो. इन्स्पेक्ट डेटाबेस टिंब पुरवतो, तर निर्देश आणि सार पुरवण्याचं काम करतो. त्याचा आन्सर आहे बी, इंडेक्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट. इन्स्पेक्ट डेटाबेस प्रोव्हाइड इंडेक्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट. इन्स्पेक्ट डेटाबेस निर्देश आणि सार पुरवतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 37. संदर्भ सेवेचे कन्झर्वेटिव्ह, मॉडरल आणि लिबरल हे सिद्धांत कुणी सुचवले, तर त्याचा आन्सर आहे सी, जेम्स वायर. जेम्स वायर यांनी काय सुचवले होते,
हे 3 सिद्धांत सुचवले होते 1930 साली. आणि असाच क्वेश्चन आहे, मिनिमम, मिडिंग आणि मॅक्झिमम हे सिद्धांत कोणी सुचवले होते, तर सॅम्युएल रुथेस्टिंग यांनी. तो क्वेश्चन आता 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 38. खालीलपैकी कोणती भूमिका ग्रंथालय आणि माहिती व्यवसायकाची नाही? खालीलपैकी कोणती भूमिका ग्रंथालय आणि माहिती व्यवसायकांची नाही? तर ज्ञान निर्मिती. आन्सर आहे बी, नॉलेज जनरेशन. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ रोल ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन प्रोफेशनल? नॉलेज जनरेशन. क्वेश्चन नंबर 38, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 39. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काय क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? तर बघा त्यांनी जोडी काय काय सांगितलेल्या आहेत. युजीन गारफील्ड उद्धरण निर्देशन बरोबर आहे, एच पी ल्यून क्विक निर्देशन, एस आर रंगनाथन शुक्ला निर्देशन आणि डेरिक ऑस्टिन पॉप्सी. तर ही चुकीची आहे जोडी, कारण डेरिक ऑस्टिन पॉप्सी ही जी भट्टाचार्य यांनी काढलेली होती, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. याचा आन्सर काय येणार, डी, डेरिक ऑस्टिन पॉप्सी, कारण त्यांनी चुकीची जोडी ओळखायला सांगितली होती, म्हणून आन्सर काय आहे, डी. क्वेश्चन नंबर 39, आन्सर डी, कारण पॉप्सी ही निर्देशन पद्धती जी भट्टाचार्य यांनी काढलेली होती, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 40. ग्रंथप्रदान कायदा टिंबटिंब या वर्षी आला. कधी आला होता? 1954 साली आला होता. ग्रंथप्रदान कायदा 1954 साली आलेला होता. आणि अंमलात कधी, त्यांनी काय विचारलेलं आहे, ग्रंथप्रदान कायदा टिंबटिंब या वर्षी अंमलात आला. तर त्याचा आन्सर आहे ए, 1954. डिलिव्हरी ऑफ बुक्स ॲट 1954. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 41. सेगमेंटेशन इज असोसिएटेड विथ, म्हणजे सेगमेंटेशन ही संज्ञा टिंबटिंबशी संबंधित होती. तर सेगमेंटेशन ही संज्ञा विपणन सर्वेक्षण अहवाल यांच्याशी संबंधित होती. मार्केट सर्वे रिपोर्ट, याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायचं लगेच. सेगमेंटेशन, मार्केट सर्वे रिपोर्ट. सेगमेंटेशन ही संज्ञा विपणन सर्वेक्षण अहवाल यांच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 42. नॅक स्टँड फॉर, म्हणजेच नॅकचे पूर्ण रूप टिंबटिंब आहे. तर त्याचा आन्सर आहे सी, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन कौन्सिल, नॅक 1994. नॅक 1994, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन कौन्सिल, नॅक स्टँड फॉर नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन कौन्सिल 1994. हा क्वेश्चन फर्स्ट पेपरला सुद्धा येऊ शकतो, त्याच्यामुळे IMP क्वेश्चन आहे, नीट लक्षात ठेवा. नॅकची स्थापना 1994 साली झाली आणि त्याचा फुल फॉर्म नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन कौन्सिल. सी आन्सर आहे क्वेश्चन नंबर 42. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 43. प्रायोगिक संशोधनात नियंत्रित गटाचा हेतू टिंबटिंब हा आहे. गृहीतक मांडण्याचा हेतू आहे. प्रायोगिक संशोधनात नियंत्रित गटाचा हेतू हा गृहीतक मांडण्यासाठी आहे. इन एक्सपेरिमेंटल रिसर्च द पर्पज ऑफ कंट्रोल ग्रुप टू हेल्प द फॉर्म्युलेटिंग हायपोथिसिस. क्वेश्चन नंबर 43, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 44. प्रलेखातील विषयाची माहिती नोंदविणाऱ्या बदलत्या आकाराच्या रकान्यास टिंबटिंब असे म्हणतात. कोणता टॅग वापरला जातो? बदलत्या आकाराच्या रकान्यास कोणता टॅग वापरला जातो? तर त्याचा आन्सर आहे बी, 6 एक्सेस. याच्यामध्ये मी 0 पासून कशासाठी वापरलेले आहे तेही देखील सांगितलेलं होतं. विषयाची माहिती देण्यासाठी काय आहे इथं? 6 एक्सेस. मग भौतिक वर्णनासाठी काय कोणता असतो? 3 एक्सेस. कशासाठी असतो? भौतिक वर्णनासाठी असतो. हा देखील क्वेश्चन पेपरला क्वेश्चन आलेला आहे. भौतिक वर्णनासाठी कोणता आहे? तर 3 एक्सेस आहे. आणि विषयाची माहिती द्यायची असेल तर 6 एक्सेस आहे. तुम्ही याआधीचा माझा व्हिडिओ स्टेट एक्झामचाच थर्ड पेपर सॉल्व केलेला आहे, तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये 0 पासून प्रत्येक टॅग कशामध्ये वापरलेले आहेत हे मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा,
क्वेश्चन नंबर 45, पॅकेट स्विचिंग ही टिंब आहे. पॅकेट स्विचिंग ही काय आहे? साठवण आणि पाठवणी करणारी स्विचिंग पद्धती आहे. पॅकेट स्विचिंग इज अ स्टोर अँड फॉरवर्ड स्विचिंग सिस्टीम. पॅकेट स्विचिंग ही साठवण आणि पाठवणी करणारी स्विचिंग पद्धती आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 46, संदर्भ सेवा म्हणजे ह्युमॅनिझम इन प्रॅक्टिस असे कोणी म्हटलेले आहे? क्वेश्चन काय आहे? संदर्भ सेवा म्हणजे ह्युमॅनिझम इन प्रॅक्टिस असे कोणी म्हटलेले आहे? तर त्याचा आन्सर आहे सी, एस.आर. रंगनाथन. संदर्भ सेवा म्हणजे ह्युमॅनिझम इन प्रॅक्टिस असे एस.आर. रंगनाथन यांनी म्हटलेले आहे. हू सेड रेफरन्स सर्व्हिस इज अ ह्युमॅनिझम इन प्रॅक्टिस? एस.आर. रंगनाथन. क्वेश्चन नंबर 46, आन्सर आहे सी, एस.आर. रंगनाथन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 47, खालीलपैकी कोणते साधन अधिक ब्रँडविड्थ पुरवते? क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी कोणते साधन अधिक ब्रँडविड्थ पुरवते? तर त्याचा आन्सर आहे बी, सिंपल कॉपर वायर. अधिक ब्रँडविड्थ कोण पुरवतं? सिंपल कॉपर वायर. विच अमंग द फॉलोइंग प्रोव्हाइड मोर ब्रँडविड्थ? सिंपल कॉपर वायर. सिंपल कॉपर वायर ही काय करते? अधिक ब्रँडविड्थ पुरवण्याचं काम करते. क्वेश्चन नंबर 47, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 48, गाईड टू इंडियन पिरियॉडिकल लिटरेचरची वारंवारिता टिंब आहे. गाईड टू इंडियन पिरियॉडिकल लिटरेचरची वारंवारिता कशी आहे? त्रैमासिक आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ गाईड टू इंडियन पिरियॉडिकल लिटरेचर क्वार्टरली. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 49, ग्रंथालय सल्लागार समितीची नियुक्ती टिंबमध्ये करण्यात आली. 1957 साली करण्यात आली होती. ॲडवायझरी कमिटी फॉर लायब्ररीज ऑर अपॉइंट इन 1957. त्याचे अध्यक्ष कोण होते? के पी सिन्हा होते. ॲडवायझरी कमिटीचे अध्यक्ष असा देखील क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे मी तेही सांगितला. इथं एका क्वेश्चनची नाही, तुमच्या 2 क्वेश्चनची तयारी झाली. ॲडवायझरी कमिटी फॉर लायब्ररीज अपॉइंट 1957 आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? के पी सिन्हा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 50, सार्वजनिक ग्रंथालय कायदा असणाऱ्या खालील राज्याची कालक्रमानुसार रचना करा. काय सांगितलेले आहे? कालक्रमानुसार काय करायची आहे? आपल्याला रचना करायची आहे. तर त्याचा आन्सर आहे ए, आन्सर आहे. पहिल्यांदा काय येणार? बी, कर्नाटक 1965. त्याच्यानंतर ए, महाराष्ट्र 1967. त्याच्यानंतर डी, गुजरात किती आहे? गुजरात 2001 आणि राजस्थान 2005 किंवा 6 म्हणजे 2006 धरा. पुन्हा एकदा सांगते. कर्नाटक 1965. त्याच्यानंतर ए, महाराष्ट्र 1967. त्याच्यानंतर डी, गुजरात 2001. त्याच्यानंतर सी, राजस्थान 2006. क्वेश्चन नंबर 50 चा आन्सर आहे ए. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशीच इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला मिळत राहील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.